एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊं। एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊं। काम क्रोध छोड़ कर, काम क्रोध छोड़ कर हरि गुण गाऊं। हरि गुण गाऊं। मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। परिक्रमा नव्हे, आंतरिक परिवर्तन यात्रा. उदयन आचार्य. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊं। काम क्रोध छोड़कर हरि गुण गाऊं। मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. तू साहेब मेरा, सच्चा नाम लेऊं तेरा. नरसिंगपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून माईच्या किनारी चालत होतो. काल एकादशीचा उपास झाल्याने सकाळीच कडाडून भूक लागली होती. एक पंचा कमरेला, एक खांद्यावर आणि डोक्याला छोटंसं मुंडासं इतकेच कपडे अंगावर असल्याने गव्हाच्या शेतातून जाताना अंग थंडीनं काकडत होतं. शरीर माईकाठी चालत होतं, पण मन मात्र भूतकाळात गेलं होतं. 1990 सालापासून श्रीहरी मंदिरातल्या सेवेत सक्रिय झालो. भजनाच्या गोड चाली, शिस्तबद्ध प्रार्थना, स्वच्छता, टापटीप, वर्षानुवर्ष अखंड त्रिकाळ चालणारा नित्यनेम या सर्व गोष्टींमुळे मला हा मार्ग फार आवडला आणि मी हरिमंदिरात सहज सामावला गेलो. अगदी दैवी वगैरे नसला तरी देवानी दिलेला गोड गातागळा, सूर, ताल आणि हार्मोनियम वाजवण्याची कला यामुळे भजनातल्या गायनात खूप रमलो आणि आजही रमतोय. वंदनीय जांभेकर दादा, पुष्पाताई, मोठ्या वहिनी पपू आईंच्या सुनबाई यांनी पाठीवर कौतुकाची थाप देऊन वा, छान भजन म्हटलेस किंवा छान पेटी वाजवलीस असं म्हटलं की कृतकृत्य वाटायचं. गायन, पेटी आणि पपू आईचे चरित्रकथन, अनुभवकथन यामुळे संप्रदायाचे बरेच जण मला ओळखू लागले. डोंबिवली, ठाणे आणि मूळ श्रीहरी मंदिर बेळगाव या तिन्ही ठिकाणाहून भरपूर सेवा मिळाल्या. 20-22 वर्षांचं वय असल्याने अंगात प्रचंड उमेद आणि उत्साह होता. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात परमपूज्य आईंच्या हरिनाम प्रचार प्रसाराच्या कार्यात सेवा करत अक्षरशः वाऱ्यासारखा फिरलो आणि आनंद घेतला. भजन म्हणण्याची सेवा मला असली की बरेच बंधू भगिनी खुश असायचे. अगदी कुर्ल्यातून पडघा, भिवंडी, शहापूर आणि बऱ्याच ठिकाणी बंधू भगिनी मला कारने घेऊन जायचे. त्यावेळी हरिनाम सप्ताहाला 1200-1500 उपस्थिती असायची आणि मंडपातून बाहेर पडताना बरेच जण कौतुक करायचे. काय सुंदर भजन म्हटलेस रे, अगदी रडवलंस. तेव्हा तर मला आनंदाने आसमान ठेंगणं व्हायचं. असं वाटायचं की आपल्याला परमार्थ साधलाय. तरुण वय असल्याने त्यावेळच्या फॅशनचे सर्व कपडे माझ्याकडे होते. प्रत्येक दिवशी भजनाला जाताना माझा अपिअरन्स मस्त दिसला पाहिजे हा माझा कटाक्ष असायचा. 1 जानेवारी 2000 ते 7 जानेवारी 2000 या काळात बदलापूरच्या मारुती मंदिरात होणाऱ्या सप्ताहात मला प्रातःस्मरण भजन सुरुवात सेवा होती आणि सुबोध कथनासाठी बेळगावहून वंदनीय दादा म्हणजे माझे सद्गुरू मदलूर दादा आले होते. ही त्यांची आणि माझी खरी पहिली भेट होती. 1 जानेवारी 2000 शनिवार प्रातःस्मरण सेवा पूर्ण झाल्यावर दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, तुझं भजन संपूच नाही असं वाटतं, फार कोमटं भजन म्हटलंस. त्या सत्पुरुषाने केलेल्या स्तुतीमुळे माझा अहंकार शिगेला पोचला होता. सतत 2 दिवस दादांचा बोध ऐकताना थोडं थोडं भानावर यायला लागलो. त्यांचं अत्यंत बोधप्रद, कोमल आणि गोड बोलणं ऐकताना सारखे डोळे भरून यायचेच. पण माझ्या वागण्यात होत असलेल्या चुका देखील कळायच्या. आता आपण गाऊच नाहीये, फक्त मदलूर दादांचं बोलणंच ऐकत राहावं असं वाटायचं. 3 जानेवारी 2000 सोमवार प्रातःस्मरण भजन झाल्यावर सेवा प्रमुखांनी अचानक मला सांगितलं, आज सायन्सस्मरण भजन पण तूच म्हणायचंस. माझ्या इमेजविषयी खूप मी चोखंदळ असल्याने मी टाईट जीनची पॅन्ट, लेटेस्ट फॅशनचा टी-शर्ट वगैरे घालून ऐटीत मी भजन म्हणायला बसलो. गातागळा असल्यानं भजन रंगत चाललं. त्या दिवशी दादा सुबोध कथनात बोलता बोलता सहज म्हणाले, भजनाच्या अर्थाकडे लक्ष देऊन
मनपूर्वक आवडीने भजन म्हणावे आणि त्यातल्या बोधाप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा, तरच परमार्थात प्रगती होते. देह मी नव्हे असं नुसतं तोंडाने म्हणून भागत नाही. गुरूंच्या बोधाप्रमाणे अभ्यास करून, त्यांनी सांगितलेली साधना करून जेव्हा जीवाची पूर्ण खात्री होते, तेव्हा तो भवबंधनातून सुटतो. म्हणून प्रत्येक भजन म्हणताना त्याच्या अर्थाशी एकरूप होऊन प्रार्थना म्हणावी, म्हणजे आपलं काम होतं. काम होतं म्हणजे नोकरी लागते, लग्न होते, प्रमोशन मिळतं. ते तसलं काही नाही. ते प्रारब्धानी जे मिळायचं ते मिळतं, पण काम होतं म्हणजे नरदेहाचं सार्थक होतं, देहबुद्धीतून सुटतो, आनंदरूप होतो. असं बोलून त्यांनी सुबोधकथन पूर्ण केलं. त्यानंतर सेवाप्रमुखांच्या सूचनेप्रमाणे मी अभंग सुरू केला. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, तू साहेब म्हणता म्हणता दुसरं कडवं सुरू झालं. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊं, काम क्रोध छोडकर हरी गुण गाऊं. म्हणता म्हणता माझ्या भावनांचा बांध फुटला आणि मी ओक्साबोक्षी रडायला लागलो. मनात आलं, आई हो, मी किती खोटं भजन म्हणतोय तुमच्यासमोर. काय म्हणे एक रोटी दे लंगोटी? देहाला इतकं सजवून सजवून देहाबुद्धी बलाढ्य झालीये हो माझी. आई, मला देवाच्या एका कृपा कटाक्षासाठी घरादाराचा त्याग करणाऱ्या कबीरांची मनस्थिती आणि तुम्ही देखील एका वस्त्रानिशी मुलाबाळांचा त्याग करून गुरुसेवेला निघून गेलात, त्या तुमची मनस्थिती कशी कळणार? आई हो, मला भजनातल्या बोधाप्रमाणे वागायचंय हो. मला तुमच्या मुखातून आलेलं घाबरू नकोस उदय, मी तुझा उद्धार करीन हं, एवढं एक वाक्य ऐकायचंय हो. गव्हाच्या शेतातून चालता चालता दगडाला अडखळलो आणि भानावर आलो. नर्मदामाई तिच्या सहज सुंदर गतीने वाहत होती. गाव उंच वट्यावर टेकडीवर होतं. एक डेलेदार वटवृक्ष आणि त्याच्या खाली 2 खोल्यांचा एक छान आश्रम होता. वरून हाक आली, आओ बाबाजी, चाय प्रसादी पालो. मी किरण आणि अविनाश दादा वर गेलो. द्वादशीचं पारण तिथेच करा असा त्या साधूंनी आग्रह केला. म्हटलं, शुक्लाजी, आप बहुत अच्छे साधक है, आज हम भोजन बना के आपको खिलाएंगे, चलेगा? उस बहाने हमें भी एकादशी व्रत का पुण्य मिलेगा. ते आनंदाने हो म्हणाले आणि मी स्वयंपाकाच्या सेवेला लागलो. स्वयंपाक करण्याकरता सहज जवळच्या कपाटाच्या काचेत माझं प्रतिबिंब दिसलं. करडी दाढी, काळवंडलेला रापलेला चेहरा, उन्हाने काळी पडलेली काया, अंगावर एक कौपीन आणि पंचा आणि त्यावर स्वयंपाक करताना लागलेले काळे पिवळे डाग. क्षणभर मी स्वतःलाच ओळखलं नाही. नाना तऱ्हेचे कपडे घालून हे शरीर सजवायचो आणि भ्रामक आनंदालाच खरा आनंद मानायचो आणि तो नष्ट झाल्यावर रडायचो. आज मात्र या स्थितीत मिळणारा आनंद मान अपमान, स्तुती निंदा, लाभ हानी कशानीच नष्ट होत नाहीये. दादा, आता मी कबीरांचं भजन म्हणायला लायक झालो ना हो? आता तरी आईंना सांगा ना, उदय तुमची वाट बघतोय हो. आई हो, आज कळतंय, दास कबीर चरण खडा नजर देख तेरी. आई, मी सगळं सोडून आलोय. आई, एकदा माझ्याकडे प्रेमाने पहा ना. या ना आई, या ना. नर्मदे हर हर हर.